कहर झालं तरी काय, केरसुणी फेकून दिली का त्यांनी? केरसुणी जाऊ द्या खड्ड्यात. हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणजे केलं तरी काय त्यांनी? काय केलं? अहो परवा दारू पिऊन दंगा केला आणि आता बाया आणून ठेवल्यात. बाया. परमेश्वरा, आणखीन काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणास ठाऊक. जाऊ द्या हो, नाहीतरी सोडून जाणारच येत ना ते. ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या. आले तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का नाही? नाही, जी काय असेल ते आम्ही बरोबरच घेऊन जाणार. तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे. तुम्ही इतके चारित्रहीन असाल असं मला वाटलं नव्हतं. दारू तर तुम्ही पिताच, आता बाया आणून ठेवलेत. जुगार तो खेळत असणारच. हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार, हे तुमच्या तोंडाचं गटार आहे ना, गटार ते पहिल्यांदा बंद करा. आणि आतल्या त्या बाया नाहीत, आमच्या बायका आहेत. बायका वाटेल त्या थापा मारू नका. अचानक बायका आल्याच कशा? अरे अहो, लग्न झालं की बायका येणार नाहीत का? लग्न झालं मला कसं कळलं नाही? तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण? कोण? काका की मामा? नाही मी काय म्हणतो, अचानक लग्न कसं झालं? प्रेमाची भानगड आहे. लग्न करावंच लागलं. वाटलंच होतं मला. आता ओळख करून देतो ना तुझी. लांब उभे राहा जरा. ही पार्वती माझी बायको. नमस्कार. ही सुद्धा शंतनूची बायको. नमस्कार. या, विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. या या. हा, तुम्हाला मी म्हणत होतो ना, तेच हे या घराचे मालक. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, मनाने अतिशय चांगले आहेत ते. रिक्षात ठेवलं सामान? हो ठेवलं. ही का तुमची केरसुणी? निघायचं का? चला निघूया बाबा आता. का आता काय? तिन्ही सांजेची वेळ आहे, नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय. हो ना. कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही. अय्या हो. चला, खरं तर ओटीच भरणार होते मी. काहीतरी तुमचं. काय तुमची बायको म्हणजे? ओटी भरू नका. आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत. तेच म्हणतो मी, वर यायला तांदूळ मध्ये. अगं कुंकू म्हणजे सुवासिनीचा अलंकार. अगं लागतेच कसली. अच्छा येते. आणि मला तुम्हाला पण कुठल्या मोठ्या. चला जाऊ बाई. चला बायानो, उशीर होतोय. चटकन कुंकू लावा आणि चला लवकर. झालं की. अच्छा येतो. येते येते. तब्येतीची काळजी घ्या, केस गळायला लागलेत तुमचे. मिस्टर माने, निघालात कुठे? निघालात कुठे? डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले 70 रुपये टाका अगोदर. काय झालं माहितीये? मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र. तो परवा अपघातात वारला. हो वारला. त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. वारले? हो. हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय, हलकटपणा कसला? हे जे काय तुम्ही चालवलंय ना, तो हलकटपणा आहे. तो हलकटपणा आहे. आणि गेले 3 महिने आम्ही तुम्हाला 35 रुपये भाडं देत होते. आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते. हळू बोला. हलकटपणाच्या गोष्टी सांगतायत. बघा बघा तुमचा नवरा कसा तोंडवड करून बोलतोय. निघताय ना? निघतोय ना. कसल्या मेल्या आजकालच्या मुली, नमस्कार सुद्धा केला नाही. आज चला नमस्कार करून घेतायत. माझ्यावर कशाला शिरताय? किती झाले? तुम्ही घरंदाज आहात, तेव्हा साड्या वगैरे जरा सांभाळून वागा. समजलं? लोक तुम्हाला विचारणार नाहीत, आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून. आता तुम्हीच पसंत केलं, मग कशाला बोंबलताय? अरे दादा, काय रे? त्या लीलाबाईला तरी आपण किती दिवस फसवायचं रे? आणि हे सोंग किती दिवस टिकवायचं? पण त्याला आता काही इलाज आहे का? आपल्याला जागेची निकड हे तर खरं. आपण दुसरी जागा शोधतो हेही खरंय. अरे काढायला लागतील 2-4 महिने इथं. माझी काही धडकत नाही रे. असं हातपाय काढून चालायचं नाही. एक तर खरंय की आपण त्यांचं काही नुकसान करत नाही, आपण त्यांना लुबाडीत नाही. काही काळापुरतं आपल्याला नाटक करावं लागणार आहे. अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय? काही नाही, तुम्ही बायका म्हणून इथं वावरायचं. या सुधीरला नोकरी आहे. आपण सरळ सांगायचं की ही सुधा बँकेत नोकरीला आहे. म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल. मी माझ्या नोकरीची खटपट कशी काय करायची? अरे सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा.
घरातली करती सवरती बाई तू आहेस. तुला घर सांभाळावंच लागणार आहे. थोरली जाऊ बाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की नाही. म्हणजे साल्यानो तुम्ही सगळे घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात. जा ना बाबा, तू पण बाहेर हा, जा. ओके. पण पार्वती म्हणून जा. पारू म्हणून? म्हणजे लोकांना संशय येणार नाही. अरे पण दादा. नो चर्चा, आता नो चर्चा. हा. आणि हे बघा बायानो, हो. तिथं गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया पडा. नाही तर उभे राहिला अशाच. नाही नाही हे काय? इथूनच तिथे गेल्यावर चल. प्रॅक्टिस. या 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 अगदी वेळेवर आलात. मी तुमचीच वाट बघत होते. यावंच लागलं ना. नमस्कार नमस्कार. तुम्ही मला ओळखताच. हो. मी धनंजय माने हो, हो. आणि हा माझा बायको पार्वती. हा? पाया पडते हा. आयुष्यमान भव. शालीन आहे, शालीन हो, आहे. हो. अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला. हा ती तिकडची कोल्हापूरची आहे ना. हो व्यायाम का? शाळेत होती. अहो पण तुम्ही आम्हाला आहोत आहो काय म्हणताय. आम्ही तुम्हाला एकदम मुलासारखे. हो ना. तुम्हाला काही मुलं बाळ? हा परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा. हा माझा भाऊ शंकर. नमस्कार. माझा धाकटा भाऊ. आणि ही सुद्धा त्याचा बायको. नमस्कार करते हा. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. वा जोडा अगदी छान शोभतोय हो. तोंडात मारण्यासारखा. हा. सगळ्या जोडप्यांच्या महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं. हो का? ही सुद्धा बँकेत नोकरी करते. हा. आणि हा शंतनू आहे ना, हा डॉक्टरकीचा अभ्यास करतो. तुझी बायको पण नोकरी करते? घ्या आता सगळ्यांनीच नोकरी करायचं ठरल्यानंतर मग घराकडे कोण बघणार नाही का, असं आहे हो, ना. तेही खरंच आहे म्हणा. याच खोल्या ना आमची. हा, हो सामान नेऊन ठेवू. हो जा ना. तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला. आम्हालाही आधार वाटला ना. चला येते हा. चल का. हो, हो, हो. 2 तासात कंटाळा आला. या बायका जन्मभर साड्या कशा नेसत असतील ना रे. अरे बायकांचा जन्म नको रे बाबा. अरे काय झालं. मी काढू नकोस का. आतमध्ये टोचायला आणि लागला. पटकन कुणीतरी आता म्हणजे मग. हो. अरे बाबा पण ह्या सगळ्या गडबडीत जेवणाचा डबा आणलाय ना. भूक लागली आहे जाम. सॉलिड लागले. चल टाटा वाटायला घे चल. अडले माझं खेट. दादा ही कसली बायको आणून दिलीस मला. पण हुकूम ऐकत नाही म्हणजे काय. तुझं एक बरं आहे रे. तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे. मला या रान रेड्याशी संसार करावा लागणार. आणि मला गेंड्याबरोबर करावा लागणार तो. खोलीमध्ये चल. हा? आपली खोली ती आहे. येते ना जाऊ बाई. चल. नामे बी ग्रेटच आहे. नाही तर काय. चल मी दाखवतो तुला मळाची वाट. बर बर. काय तू काय गावी का तू माणूस आहे का कोण आहे का पद्धत झाली का तुझ्या वागण्याची. अरे ते रामायण शब्द नंतर सांगतो. रामायण कसं सांगतो महाभारत होईल तुझ्या वागण्याच्या. चांगली अर्धा तास नाक्यावर उभी होते. मग बर चल 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 चल. गंगे माम्या तू आणि गुलछडी मोरल्या अंगाने जावा. या अंगाने मर्या इथं फिरायतोय. चालो. डायरेक्ट आपल्याच अंगावर येतोय बघ. जायला ही मस आता तुक्याला बराबर शिंगावर घेणार. होय. कारभारी आपण जाऊया मळ्यात. होय. जाऊ चलत चलत. साम्या अन्न बाई काहीतरी नवीन झेंगाट दिसत आहे. ये गंगे ये. अरे अरे ये. शेटची थोडी तंबाखू पाहिजे होती खायची का मिश्रीसाठी. शिरपा. त्याला कशाला सांगता मी जाऊन घेतो ना. जायला शंकरराव माझा मालक आलो तर तंबाखू घ्यायला. त्यातली तंबाखू घ्यायला गेलाय. बराच वेळ झाला अजून आलाच नाही. हो कारभारी हे पोरानो माझा मालक कुठे आहे. तुकाराम निवृत्ती पाटलाच्या माळच्या रस्त्याकडे पळालं. मला वाटलंच वाटत. शिरपा माझी दाटमध्ये आली रे. तिला गाठी राव. बोलता कोण झाली रे. समा समा शिरपा समा गेलं मोबाईल. पण दादा तुम्ही तर तुमच्या जावेला वाऱ्या सोडला सा. मी तर त्याला सारखा धारवर धरत असतो. अजून बी उडणेपणा गेला नाही काय त्याचा. का ग दुर्पदे? तुमचा जावं एका नाचणाऱ्या बाई संग नेवरती पाटलाच्या मळ्याकडे गेलाय. काय सांगतीस काय? मग काय खोटं सांगते. अहो या डोळ्याने पाहिलंय म्या. माझा नवरा बी तसाच आहे. निवृत्ती पाटलाच्या माझ्याकडे म्हणालीस ना. होय पान द्या की राव. जाते मी पायच्या काला बी कळवते. मी बी आज जावायला बघून घेतो. म्हणते ना किती वरडायचा. काय केलं मी. काय केलं. काय केलं. मला विचारतोस काय केलं. भानगड काय म्हणायची. बघा साहेबराव
तरीतून हे बाया नाचिवतात. अरे 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 निवृत्ती काय पद्धत झाली का रे ही? आणि आमचे जावई बापू हा. लाच कमरेला बांधून फिरत्यात. अरे नामदेवराव सोन्यासारखा संसार आपला कसं कसं सांगा सांगा त्यासनी. रट्ट्यास काय मुळमुळू नाठाळ खोंडाला वाटण्यावर आणि त्यात तसं नवऱ्याला आणायला पाहिजे. चल घरला चल. चला चला ए, निवृत्ती चल चला काय रे हे निवृत्ती, तुला काय लाज बीज वाटते का? हे आहे जास्त बडबड करू नकोस. माझ्या मळ्यातल्या घरात मी काय वाटते ते करेन. हे विचारणारी तू कोण? अहो कुणाला काय बोलताय साहेब? थोबड फोडीन आता मध्ये तोंड घातलंस तर तुला राहायचं नसेल तर चाला तिथून. अगं कशाला ह्याच्याकडनं अपमान करून घेते? काय झालं? चला. मी विचारला रे, कशाला थांबलायस इथं? हो निवृत्ती भाऊजी, काय आमचं हे कुठे आहे? तुमचे हे हा? मला काय माहिती कुठे ते. काय माहिती? तुम्ही समजा चोर आहात. गुलशेडी हे गुलशेडी धर हे घे. हे तुझे पैसे होय. जा. हे सटवे, माझा नवरा कुठे आहे? आता नवरा म्हणजे काय खेळणं वाटलं होय? नवरा तुझा आणि विचारतीस मला? तुझं म्हणणं बी खरं आहे. हो दुर्पदा वहिनी तुमचा चुके इथे नाही. तुम्ही जावा घराकडे. तो जातोय कुठं? असेल इथं कुठं तरी. कारभारी कारभारी बाहेर या. बाहेर या. गेली वाटत. घरला चला, दावते मी तुम्हाला माझा हिसका. चला घरला चला. भामा, ए भामा, इथं आहेस वय? कोण? दुर्पदा तू सकाळी सकाळी आली वय? अगं काल रात्रीला माझं कारभारी शेजारच्या धर्मशाळेत भाकरी द्यायला म्हणून गेलं. ते अजून घरला आलंच नाही. अगं रात्री धन्न मी अशी काळजीत आहे बघ. म्हटलं नेवरती भाऊजीच्या घरी गेलं असत्या. हालत का ग इथं? नाही बा. अगं बस तरी वाईस बस. माझं बी धनी रातभर आलं नाहीत बघ. हा होय. म्हणजे दोघं बी कुठं गेलं नसत्या? आमच्या धन्याला कुणी विचारायचं बाई? दुर्पदा, रखमाला विचारलंस का ग तू? माझ्या ध्यानातच आलं नाही. थांब, मी रखमाला जाऊन विचार. न ग बस. आल्यासारखी वाईच घोटभर चहा तरी घेऊन जा. चहाच राहू दे. बस तरी. किती वेळ लागतो चहा द्यायला? हे बघ आता देते तुला. तू बस. कोण आलंय मी येते बघ. गोसावी, अरे गोसावड्या, सकाळी सकाळी भीक मागायला लाज नाही वाटत? चल चालता हो इथनं. वहिनी नीट बघून घ्यावा. मी गोसावी नाही आहे काय? मी तुकाराम आहे. भाऊजी, हे आणि कसलं सॉंग काढले म्हणायचं? अहो तुम्ही रातभर घरी नव्हता सा. तुमची बायको काळजीत आहे भाऊजी. आणि माझं धनी? तेच सांगायला आलोय. निवृत्तीला यायला टाइम लागल, काय काळजी करू नका. पर तुम्ही गेला होता कुठं? कोण? मी? मी हे सगनवाडीला गेलो होतो. बुचडे महाराजांचं भजन होतं. मग बायकोला सांगून नाही जायचं? बुचडे महाराजांचे? माझ्या आमची बायको काय सरळ आहे काय तुमच्यासारखी? मी तिला सांगायला गेलो तर तीच मला सांगेल. हडळ, डाकीण आणि चेटकीण या समद्यांचा एकदम आशीर्वाद घेऊन जन्माला आली. असं बायको बद्दल बोलू नये भाऊजी. आपण काय खरं बोलायला काय डरतो काय? आणि ती मोहरा आली म्हणजे? आली काय? आली म्हणजे पुढची गोष्ट आहे. ही कुठली आता येते? ही गेली असेल म्हशीच्या माग. खरं सांगतो तुम्हाला वहिनी, अहो धुरपतेसारखी पिसवेवाणी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं काम नाही. बायकोचं लई कौतिक करतायात. ते तुम्हाला कळायचं नाही वहिनी. तू काय खेळताय? दात खिळीत बसली का काय? मामा माझी चुकी झाली. मी सांगून तुला तुम्ही कोणाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलायसा? कुत्र्याचा, कोल्याचा का लांडग्याचा? चला वहिनी, निवृत्तीला माझा शेवटचा राम राम सांगा.
म्हणा जगलो वाचलो की तुला पुन्हा भेटेन. चला मरताय कशानं. भाऊजींचं काही खरं नाही आज. साहेबराव इथं बसून काय अंडी घालतोय काय. राम राम साहेबराव. राम राम साहेबराव राम राम. लय काळजी दिसतंय. काय अडचणी बिचणीत आहे काय. आपली अडचण म्हणजे पैसे, दुसरं काय. आता तुमच्यासारख्या पुढाऱ्याला पैशाची अडचण, मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं. बाबा पोल्ट्रीसाठी बँकेने दिलं लोन, हा. त्यातून मी काय आणल्या कोंबड्या. माझ्या अडचणीत त्या सगळ्या विकून टाकल्या. बँकेचं आलंय पत्र, प्रगती बघण्यासाठी पोल्ट्रीचे अधिकारी येणार आहे. आता कोंबड्याच नाही तर प्रगती कुठली दाखवायची. परसंगलाही बाग आहे, त्यांना कोंबड्या दाखवल्याच पाहिजे. अरे नुसता पोल्ट्री फार्म दाखवलं तर नाही काय झालं. आहे? नाही, नाही. अरे पण निदान त्यांना दाखवण्यात पुरतं काहीतरी कोंबड्या आपल्याकडे पाहिजेत ना. आयडिया साहेबराव, माझ्या सासऱ्याची पोल्ट्री आहे, हा. तिथनं काही कोंबड्या आणतो चोरून मी, त्या ठेवूया पोल्ट्रीत. साहेब एकदा बघून गेला तिथे आपण परत नेऊन टाकू. आता लोक तुम्ही पुढारी बनायला आहे. अशी आयडिया सुचल्या पाहिजे. लोकशाहीची प्रगती. हा मानमोडी जोरक म्हणजे भयंकरच दिसतो. काय तडफडत आहे त्या. पोटच्या पोरासारखी जपणूक केली, काय दशा झाली बघ. आता आहे थोडे शिल्लक, पण त्यांचं कधी वाटवून ते सांगते. एवढी मध्ये तुम्ही केली, सगळं पाणी फिरलं. असे हे अपघात व्हायचेच हो, पण तुम्ही काही काळजी करू नका. बँकेकडून मी तुम्हाला नवीन कर्ज मंजूर करून देतो. तुमच्यासारखे अधिकारी पाठीचे असल्यावर मी 2 महिन्यात नवी शेड उभी करेन. काय चिंता नाही. साहेब, रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त केला, जेवून जायचं. चला पोराव, दुःखी होऊ नका. चला चला.